श्रीराम धरो जाता धरिता नये, टाकू जाता टाकिता नये, जेथे तेथे आहेच आहे परब्रह्म ते, जिकडे तिकडे जेथे तेथे विन्मुख होता सन्मुख होते, सन्मुखपण चुके नाते काही केल्या. ग्रंथराज दासबोधाची श्रवण भक्ती तुमची आज पूर्ण होत आहे. बरोबर आहे. श्रवण भक्ती म्हणजे ऐकत होतात, वाचत होतात, त्या श्रवण भक्तीची पूर्णता आज आहे. आपण म्हणतो की हा महिनाभर इथे श्रवणाचा सप्ताह होता, श्रावणाचा सप्ताह होता, श्रवणाचा होता. आणि श्रवण कसलं होतं? ज्ञानच. जे जे ऐकू येतं ते ज्ञान ऐकतो की नाही आपण. काही असो, जे ऐकतो ते ज्ञानच. तर ज्ञान ऐकत होतात, वाचत होतात. म्हणजे किती जण येऊन वाचत होते? बसलेले सगळे. चांगली गोष्ट आहे. हा, तर आज एक शब्द वापरतो आपण की सप्ताहाची समाप्ती असा शब्द वापरतो ना. समाप्ती. समाप्ती म्हणजे तुम्ही अर्थ कोणता घेता? कोणता अर्थ घेता? ग्रंथ समाप्ती अर्थ कोणता घेता? म्हणजे ग्रंथ वाचून संपला असा बहुतेक सामान्य अर्थ घेते. ग्रंथ वाचून संपला, पूर्ण झाला. ग्रंथ समाप्ती खरं काय? आता तुम्ही हे बघा, इथे हा शेवटच्या संपूर्ण दशकामध्ये किंवा संपूर्ण दासबोधामध्ये किंवा आताचा हा जो शेवटचा समास आहे, 20व्यातला 10वा समास आहे, त्यातही तुम्ही आता ऐकलं, पूर्ण समास तुम्ही ऐकलाय की परब्रह्म जे आहे ते काय आहे आणि कसं काय त्याचं नेमकं वर्णन इथे आहे. समज पूर्ण झाला होण्यासाठी हा शेवटच्या काय शेवटी या समासाचं नाव काय बघा? काय? विमल ब्रह्म. ते जे परब्रह्म आहे, शुद्ध परब्रह्म, शुद्ध परब्रह्म, काही नाही. विमल. विमल म्हणजे जो काही कल्पनेचा मळ होता, मळ नाहीये खरा, मळ म्हणून काहीच नाहीये, पण कल्पनेचा काहीतरी आहे उद्भवलेला, तो मळ निघून गेला पाहिजे, मग ते जे उरतं ते विमल ब्रह्म. खरं मळ काही नाही हे लक्षात घ्या. मळ म्हणून काहीच नाही, कल्पना फक्त. जे आहे ते काय आहे? परब्रह्म. तर ते परब्रह्म कसं आणि काय ते इथे अगदी लख करून सांगितलेलं आहे या 20व्यामध्ये, 20व्या दशकातल्या शेवटच्या 10व्या समासात. तर समाप्ती. समाप्ती म्हणजे काय? एक लक्षात घ्या, संपत काहीच नाही, कधीच काही संपत नाही, काहीच नाही संपत आणि कधीच काही संपत नाही. तुमची आमची अशी काहीतरी कल्पना झाली नाही का? हे काय जे काही निर्माण झालेलं आहे, अगदी आपल्या जन्मकल्पनेपासून म्हणा किंवा वस्तू मात्र म्हणा, पदार्थ मात्र म्हणा, जे काही निर्माण होतात ते नाहीसे झाले असं वाटतं. आणि नाहीसे झाले म्हणजे संपले, नष्ट झाले, आणि म्हणून आता हे पुन्हा काही त्याचं रूप दृष्टीला पडणार नाही किंवा गुण अनुभवात येणार नाही, म्हणून वाईट वाटून घेतात, दुःख करतात, शोक करतात प्राणी मात्र. वस्तुस्थिती काय आहे? वस्तुस्थिती अशी आहे की काहीच कधीच नाहीसं होत नाही. का नाहीसं होत नाही? कारण कधी काही झालेलंच नाही, कधी काही निर्माण झालेलंच नाहीये. तुम्ही आम्ही जन्मकल्पना जी ठाम धरून बसलेलो आहोत ना, ती जन्मकल्पनाच मुळात खोटी आहे. हे पदार्थ मात्र निर्माण झाले ते कल्पनेचे आहेत,
आणि हा जन्म म्हणून तुम्ही आम्ही जो काही अनुभव घेतो आहोत तो तद्दन, तुम्ही म्हणता ना तद्दन खोटा आहे. पण कल्पनेचे वळसे असे 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 तुम्ही आम्ही घट्ट करून घेतो. सुरुवात कुठून होते? ते जन्म झाला आणि थाटामाटात बारसे करतो. कोण नाही येत तरी बोलून घेतो, या हो बारसा आहे बघा. आणि ते जे परब्रह्म असतं ना, परब्रह्म आहे ते शुद्ध परब्रह्म. नवजात बालक जे आहे ते शुद्ध परब्रह्म आहे. म्हणून साधू कुठच्याही वर्षाला कधी जात नाही. कारण त्याला माहिती आहे हे नको ते करतायत. हा, तर ते जे परब्रह्म आहे त्याला नाव ठेवून काय करतो आपण? काय करतो? अमर्याद जे आहे, अनंत जे आहे त्याला आपण लिमिट मध्ये आणतो, मर्यादित करतो, आक्रसून ठेवतोय. नाव ठेवून सुरुवात बघा तिथे. मग नाव झालं, गाव झालं, कुटुंब झालं, देश झालं, सगळं जग निर्माण झालं त्याच्या अवतीभोवती. आणि ते परब्रह्म जे मुळात शुद्ध विमल आहे त्याला आपण अशुद्ध करून ठेवतो. बघा, सुरुवात तुमची आमची ही आहे, कल्पनेने. म्हणून दासबोध काय आहे? दासबोध हा आहे की नाव खोटी, दिसणारी रूप खोटी, कारण झालेलीच नाही, अगाजे घडलेची नाही त्याची वार्ता पुससी काय घडलेलंच नाही तर काय विचारतं काय झालं? हो, मुलगा झाला नाही, मुलगी झाली. अरे काही नाही, कल्पनेतलं आहे सगळं. आहे ते शुद्ध परब्रह्म आहे, परमात्मा स्वरूप आहे, जे आहे ते आहे. आणि म्हणून दुसरी गोष्ट कोणती नाही, जे आहे ते सर्व चराचर परब्रह्म परमात्मा स्वरूपच आहे. हा, हे लक्षात आलं म्हणजे दासबोध पूर्ण झाला. हे लक्षात यायलाच पाहिजे. त्याशिवाय हे कष्ट आणि दुःख आणि भोग जे काही कल्पनेचे आहेत ते नाहीसे होणार नाही. कळलं का? तर म्हणून साधूला ते कळलेलं आहे ना. म्हणून रणजित महाराज काय सांगतात, तुम्हाला बघितलं रणजित महाराजांची आठवण काय सांगतात? वो तो टांग पसार के सो गया. म्हणजे काय? त्याची चिंता निमाली, कल्पना नाहीशी झाली, काय नाही म्हणतो ना. म्हणतो नामदेव कुठे गेलेला तो कोणाला भेटायला? कोणते? विसोबा खेचर. हा, तो पाय त्या शिवलिंगावर त्याचे पाय ठेवलेले दिसले. अरे म्हणतो काय साधू, ह्याच्याकडे मी आलोय मार्गदर्शन घ्यायला. हा तर शिवाच्या पिंडीवर पाय ठेवून झोपलाय आरामशीर. नंतर त्याने काय केलं? पाय उचलले आणि दुसरीकडे ठेवायला गेला. जिथे ठेवले तिथे शिवलिंग. अशी ती गोष्ट तुम्ही ऐकता. याचा अर्थ काय? जे आहे ते सर्व परमात्मा स्वरूप आहे. शिवस्वरूप परमात्मा स्वरूप आहे. हे आहे त्याच्या मागे अर्थ, तो आहे तो. हा दासबोध आहे. कळलं का? तर समाप्ती नाही होत, कधीच होत नाही, कधीच नाही. तुम्ही जे मृत्यू म्हणता, मरण म्हणता, ते सुद्धा संपत काहीच नाही. काही तत्व एकत्र आलेली असतात आणि तिथे धुकधुकी निर्माण झालेली असते. जसं दिवा पेटतो तसा उष्णता निर्माण झाली आणि प्रकाश निर्माण झाला. त्या प्रकाशात सर्व दिसतं दृश्य. हे आहे तिथे हे आहे आत्मज्योत प्रकाशित झाली आहे. आणि जे काही दिसतंय ते दृश्य, त्याला तुम्ही आम्ही जग म्हणायला लागतो. संवेदनांचं विश्व तयार होतं. वेदना म्हणजे जाणणं, आणि जाणणं म्हणजे ज्ञान. म्हणून तुमच्या ठाई देह कल्पना स्वीकारायचीच नाही कोणी. जो गुरुपुत्र आहे त्याने मी देह नाही हे म्हणायचं पहिलं. आय एम नॉट अ बॉडी. मग देह नाही, त्याला ठेवलेलं नाव नाही. अशा त्या कल्पनांनी जे काही निर्माण केलेलं आहे ते नाहीस करून टाका. मग ते जे ज्ञान आहे ते तुमच्याकडे ज्ञान रूपच आहे. बघा, आताही बसल्या ठाई तुम्हाला आपण आहोत ते कळतं. मी आहे, बरोबर ना? सांगता मॅडम
बरोबर, मी आहे कळतं की नाही. आता तिथं सुयश मध्ये बसले तेव्हा तिथं तेच कळत होतं मी आहे. आता इथे येऊन बसल्यावरती काय कळतं, मी आहे. कोणालाही असं वाटत नाही की मी नाही म्हणून, मी आहे हे कळतंय. ते कोणाला कळतं ते लक्षात आलं पाहिजे. सद्गुरू ते तुम्हाला तुमची ओळख करून देतात. हे मी आहे जे कळतंय ना, ते अमुक अमुक नाव रूप वाला त्याला नाही, तिला नाही, तो किंवा ती तिथे नाही. आमचे महाराज सांगायचे, काय तू काय बाई बुवा यापैकी कोण आहेस का तू? बापया तू आहेस का? बाई तू आहेस का? नाही. हे निर्माण झालेलं आहे कल्पनेतलं मूळ जे आहे बघा ना. आता ते ज्ञान, ते शुद्ध ज्ञान, मी आहे हे कळतं. ते मी आहे कोणाला कळतं? ते परमात्म्याला कळतंय. परमात्म्यालाच कळतंय मी आहे. आणि तुम्ही आम्ही त्याला काय करून टाकतो, नाही मी म्हणजे हा एवढाच आहे. आणि तो कधीशी देहरूप पक्क केलं आणि मग नेहमी सततच जाणवत राहतं की हे देहरूप नाहीच होणार. म्हणून मृत्यूची रस्ता ओलांडताना सुद्धा अरे बापरे, थांब थांब थांब, हे पुढे नको. किती भीती. जरा कुठे काही हल्लं चाललं, बापरे तिकडे नको जाऊ, अंधार आहे. का? अंधाराची भीती. अंधार म्हणजे अज्ञान. ते ज्ञान जर प्रकाशित झालेलं असेल, आत्मज्ञान, त्याला जर त्याची ओळख जी अमृत ओळख आहे ती पटलेली असेल तर भीती जाते. भीती राहत नाही. साधू का निर्भय, कारण त्याला भय ही कल्पना कधी शिवतच नाही. भय नाहीच. मी आहे सदांकदा, सदैव मी आहे, सदैव मी आहे, शाश्वत मी आहे, अमृत मी आहे. पूर्ण अपूर्णता माझ्या ठाई नाहीच, कल्पनेची आहे. आता जी काय सद्गुरू तेच करतात, तुमची कल्पना काढून टाकतात. कल्पना ज्याची निमाली त्याला आपली खरी ओळख झाली, सत्य ओळख झाली. आपलं अमृत आदिम स्वरूप काय आहे त्याची ओळख झाली. अक्षय स्वरूप काय आहे त्याची ओळख झाली. अद्वय स्वरूप काय आहे. शार्दूल स्वरूप म्हणजे सिंह म्हणजे राजा. हा सर्वाचा राजा कोण? ज्ञान. ज्ञान हे राजा. आणि बघा हे ज्ञान म्हणजे काय म्हणतो? जाणीव म्हणतो आपण. इंग्लिश मध्ये त्याला कॉन्शियसनेस शब्द आहे. हा, जाणीव. आता हे बघा, हे लक्षात घ्या, प्रत्येकाच्या ठाई आहे. प्रत्येकाला बसलेल्या त्याला कळतं मी आहे, म्हणजे ती जाणीव आहे. आणि कुठे गेलात काय अमुक करतो तमुक करतो हे ते जाणीवेनेच कळतं. इथून एखादी वस्तू पाहतो ते जाणीवेने पाहतो. अनुभव जो येतो तो जाणीवेचा अनुभव येतो. प्रत्येकाला जाणीवेमुळे येतो. तर ही जी काय कळलं पाहिजे हे कळलं पाहिजे. ही जी जाणीव आहे ती एक आहे. जाणीव हा जो प्रकार आहे, पदार्थ म्हणा त्याला पाहिजे, तो एकच आहे. जाणीव जो इथे आहे तो तिथे तो बसलाय, त्याच्या ठिकाणी तो आहे. प्रत्येक प्राणी, किडा, मुंगी आणि ब्रह्मदेव, सगळ्यांमध्ये जाणीव एकच आहे, दोन नाही. मग सर्व चराचर व्यापी असं ते शुद्ध ज्ञान आहे. जाणीव म्हणजे असं ते एकमेव आहे, जे एकमेव म्हणतात ते. आणि पदार्थाच्या सत्वामध्ये ती जाणीव आहे. आमच्या महाराजांनी अगदी लख करून सांगितलेले, आज तुम्ही आम्ही अन्न जे खातो, प्रसाद जो भक्षण करतो, अन्न खातो, त्या अन्नाच्या सत्वामध्ये ती जाणीव आहे. म्हणून जरा जरी कमी झालं तर मग आपण भूक लागली म्हणतो आणि जाऊन पुन्हा खातो, पाणी पितो. ते जे अन्न पदार्थ तुम्ही आम्ही खातो ते 5 तत्वांचे बनलेले आहेत. ते अन्न खातो आणि पुन्हा ताजे तवाने होतो. 5 तत्व कुठची? पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश. बरोबर आहे ना? मातीतून येतं ते सगळं, पाण्यातून येतंय सगळ्याचं सत्व तयार होतं त्या अन्नाचं. ते आपल्या ठाई आपण म्हणून भोगतो. आपण हा जो आहेपणा जो आपण बघतो ना तो पंचरसात्मक आहे. पंचतत्वाच्या मिश्रणातून एक जीव एक रसातून निर्माण झालेला आहे. तो ते सत्व, शुद्ध सत्व.
त्याचा तो प्रकाश आहे, आत्मज्ञानाचा जो प्रकाश आहे तो. जशी ज्योत पेटलेली आहे तिचा प्रकाश आहे, बरोबर, तसा तुमच्या प्रत्येकाच्या ठाई त्या जाणीवेचा प्रकाश आहे, ज्ञानाचा प्रकाश, ज्ञान प्रकाश आहे, ज्ञान प्रकाश आहे. त्या ज्ञान प्रकाशामध्ये सर्व चराचर तुम्ही पाहताय, अनुभवताय. आता ते अनुभवताय म्हणून तुम्ही आम्ही कल्पनेने म्हणतो की दुसरं काहीतरी आहे, मी वेगळा आणि जग वेगळं. असं नाहीये, असं नाहीये. आता ह्या प्रकाशामध्ये जे दिसतं जे काही ते सर्व तो प्रकाशच आहे. तसं तुमच्या ज्ञानाच्या प्रकाशातून जे दिसतं ते तुमचा स्वतःचा ज्ञान प्रकाश तुम्ही पाहताय. त्याच्यात तुम्हाला सर्व चराचर नांदताना दिसतंय. पहा, आणि हे कसं आहे, किंचित वाटतंय तुम्हाला एवढंस, पण आहे सर्व व्यापी आहे ते, ब्रह्मांड व्यापी आहे ते. एक ब्रह्मांड नाही, अनेक ब्रह्मांड त्याने भरलेली आहेत. आता तुम्ही इथून ते व्यापक व्यापक कसं आहे, साधी गोष्ट, इथे बसलेले असताना तुम्ही त्या तिथल्या वस्तुमात्राला पाहू शकता. चंद्र आकाशातला पाहू शकताय, सूर्य पाहू शकताय. हे काय आहे लक्षात घ्या. आता हा बल्बचा प्रकाश इथून निघाला, या वस्तूवर पडला, म्हणजे मध्ये काय आहे, तो प्रकाशच आहे ना, म्हणून त्या प्रकाशामध्ये ती वस्तू दिसते. तसं इथून बसून तेव्हा तुम्ही जेव्हा सूर्य पाहताय तुमच्या दृष्टीने, चंद्र पाहताय तुमच्या दृष्टीने, एखादा आकाशातला दूरवरचा खगोलातला तारा पाहताय, तेव्हा काय होतंय, काय आहे तिथे वस्तुस्थिती. तुमचा ज्ञान प्रकाश, तुमच्या जाणीवेचा प्रकाश तिथे जाऊन टेकतोय दृष्टीतून, आणि ती वस्तू, तो सूर्य म्हणा, चंद्र म्हणा, तारा म्हणा, तुम्हाला दिसतोय. याचा अर्थ तुमची जाणीव केवढी व्यापक आहे, केवढं व्यापक आहे ते तुमचं ज्ञानरूप. लक्षात घ्या, स्वतःला मर्यादित समजू नका देहापुरता, एका देहापुरता. म्हणून भगवद्गीतेमध्ये ते बघा, सगळे सगळे विभूती सगळं जे काही आहे ते मीच आहे. हा चालेल, पेपर आहे, परीक्षा पेन पेन नवीन घ्यायचंय ना. तर जे काही आहे ते तूच आहेस, केवळ तुझ्या ज्ञान प्रकाशात तू ते पाहतोयस. इथे द्वैत नाही, देर इज नो ड्युअलिटी. अद्वैत आहे, म्हणून अद्वय आहे. जे आहे ते अद्वय. अद्वय या शब्दाचा अर्थ काय, परब्रह्म, परब्रह्म, परमात्म स्वरूप. अद्वय, जे दुसरी गोष्ट नाही तिथे, दुसरा पदार्थ नाही तिथे, म्हणून अद्वैत. शंकराचार्यांनी अद्वैत सांगितलं, बरोबर. अद्वैत म्हणजे काही नाही तिथे दुसरं. बघा, हे तुमचं पक्क झालं पाहिजे. आहे ते केवळ परमात्मा स्वरूपच आहे. मग तुम्ही दुसऱ्याकडे कोणाकडे पाहताना काय भाव असेल तुमच्या मनात, तुमच्या ठाई कोणती दृष्टी असेल तुमच्या ठाई, काय असेल. केवळ परमात्मा स्वरूप दृष्टी झालेली आहे तुमची, जे पाहताय ते. म्हणून ते ज्ञानेश्वरांनी काय म्हटलंय, जे जे भेटीजे भूत ते ते मानिजे भगवंत. बरोबर. मग ते ज्ञान तिथे थोडा काय 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 होतो माहितीये का, लोकांना गडबड किंवा थोडासा गोंधळ काय होतो तिथे, जे जे भेटीजे भूत ते ते मानिजे भगवंत. बरोबर. तर जो तो भगवंत जो आहे तो दृष्टीला पडतो का, हे समजून घ्या तुम्ही. जो तो म्हणून जो दिसतो तो देव नाही. परमात्मा स्वरूप जे आहे ते अदृश्य आहे. सर्वाचं मूळ ते आहे. म्हणजे पृथ्वी आप तेज वायू आकाश म्हणून जे काही निर्माण झालं नंतर, हे स्वकल्पनेतलं पण निर्माण झालेलं वाटतं ते. त्याचा आधार काय आहे, मूळ काय आहे, ते परमात्मा स्वरूप, परब्रह्म स्वरूप आहे.
हे जे काही आहे स्थूल कडून सूक्ष्माकडे जेव्हा जाल, पृथ्वीकडून मागे मागे येत आकाशापर्यंत सूक्ष्म होत येतात. आणि सूक्ष्म झालं की सूक्ष्माहून अतिसूक्ष्म त्याचा जो आधार आहे, बेस जो आहे, आकाश दृष्टीला पडत नाही बघा, एवढं सूक्ष्म आहे ते, दृष्टीला नाही पडत कोणाच्या. वायू थोडा कळतो, हालचाल होते म्हणून, अग्नी कळतोय, आणि काय पाणी कळतं, पृथ्वी माती कळते, पण आकाश, मग आकाशापेक्षा सूक्ष्म ते आहे. सर्वाचा आधार ते आहे, परमात्मा स्वरूप, मूळ. मग ते दृश्यामध्ये येत नाही. म्हणजे दृश्य आहे ते निर्माण झालेलं वाटतं, आणि म्हणून कधी नाहीच होणार हे आम्हाला कळतंय दृश्यामधलं. हा, मटेरियल जे काही आहे तत्व ती सगळी, पण ह्या सर्वाच्या मागे जे मूळ आहे ते अदृश्य आहे. मग जे जे भेटीचे भूत ते मानिजे भगवंत, बरोबर आहे, पण ते अदृश्य आहे हे साधूला कळतं. म्हणून साधूला कोणी भेटलं तरी काय वाटत नाही. तुम्ही म्हणतो काय नाही, मी समोर जाऊन उभं राहिलो, त्यांनी माझ्याकडे बघितलंच नाही, मग साधूला सगळं भगवंत स्वरूप वाटतंय. होय, भगवत स्वरूपच वाटतंय, कारण तो पाहतोय जे आहे ते भगवत स्वरूपच आहे, पण अदृश्य आहे ना. मग तो जो येऊन उभा राहिला त्याला बघितलं न बघितलं एकच आहे त्याच्या ठिकाणी. काय येतोय का मुद्दा लक्षात येतोय? मग आमच्या महाराजांनी काय सांगितलं लक्षात घ्या. मग उद्या किंवा कधी माझ्या समोर, आणि महाराजांनी सांगितलं, वस्तुस्थिती सांगितली, हो त्यांचा अनुभव सांगितला. माझ्या भेटीला म्हणे अनेक देवदेवता येऊन जातात, गेलेले आहेत, माझा अनुभव सांगतो असं म्हणून. आणि त्यांनी असे सांगितलं, उद्या देवाचा देव महादेव जरी येऊन माझ्या समोर उभा राहिला तरी मी त्याच्याकडे पाहणार सुद्धा नाही मानवर करून. याचा अर्थ काय? जो येऊन माझ्या पुढे उभा राहतोय तो दृश्यातला आहे, आणि मी स्वरूपामध्ये सर्वाधार परमात्मा स्वरूप आहे. जे दृश्याची मला काय किंमत, मी कशाला पाहू त्याच्याकडे वरमान करून. म्हणून जो माझा सद्गुरु आहे तोच मला सर्वोच्च स्थानी आहे. ते सद्गुरु सोडून कोणाकडे मी पाहणार सुद्धा नाही. लोटांगण घालीन सद्गुरु चरणावर, पण उद्या देवाधिदेव कोणी येऊन उभा राहिला तर मी त्याच्याकडे ढुंकूनसा पाहणार नाही. हे लक्षात घ्या. सर्वोच्च स्थानी तुम्हाला कोण पाहिजे? इथे सगळे गुरुपुत्र बसलेले आहात. गुरु शिवाय कोणाला किंमत देऊ नका. गुरु शिवाय कोणाला किंमत देऊ नका. कोणी कबीरांनी म्हटलंय, गुरु गोविंद दो खडे. एका बाजूला गुरु उभा आहे, दुसऱ्या बाजूला गोविंद उभा आहे. कोणाला नमस्कार करू, कोणाला नमस्कार करू? कबीर सांगतात, गुरु गोविंद दो खडे काके लागू पाय, बलिहारी गुरु आपकी जिने गोविंद दियो बताय. तेव्हा तुम्ही श्रेष्ठ आहात सद्गुरु, कारण तुम्ही मला गोविंद कोण आहे आणि कसा आहे ते मला तुम्ही दाखवून दिला. तेव्हा गोविंदाची काय किंमत? तुमच्या चरणावर मी लोटांगण घालतो. तुम्ही श्रेष्ठ आहात. आता हा जो गोविंद आहे तो तुमच्या हृदयात आहे, आणि तो आहे तो गुरुस्वरूप आहे तो सुद्धा. कारण त्या गोविंदाच्या ठाई जर ते गुरुस्वरूप नसेल तर गोविंद उभाच राहू शकत नाही. तर ते हृदयस्थ जे तुम्हाला कळतंय मी आहे म्हणून, ते त्या भगवंताला कळतंय, परमात्म्याला कळतंय. म्हणून हृदय आमच्या महाराजांनी सोपं सांगितलं, तुमच्या ठाई जो गुरु गुरु करतोय ना तो गुरु आहे. बघा जरा धक्का लागे, मला धक्का लागला, तो जो आहे ना तो त्याला पहा, त्याला पहा. तो गुरूंना कुठे पाहाल, सद्गुरूंना कुठे ओळखाल? तुमच्या हृदयामध्ये पाहायचं. बाकी तसबिरींची वगैरे काय पूजा करायची पण खरं गरज नाही, पण ते स्मरण ताजं राहतं. पण स्मरण कसं ताजं राहिलं पाहिजे? हृदयात आहे ताजं तवानं तल्लक. प्रतिमा पूजेची तशी काही गरज नाहीये.
पण एक परंपरेने चाललेली आहे, कृतज्ञता व्यक्त करण्या, भजन पूजन करण्यासाठी म्हणून एक आपण ती लावतो, कधी करतो सगळं, आणि करायलाच पाहिजे, करायलाच पाहिजे, बरोबर आहे. हा, पण खरं सद्गुरु दर्शन जे आता इथे सांगितलेलं आहे, परमात्मा म्हणून जे आहे ते हृदयस्थ देवाचं दर्शन तुम्ही नित्य तुम्हाला घडतंय, ज्याचं त्याला घडतंय, ज्याचं त्याला म्हणजे परमात्म्याचं परमात्म्याला. इथे द्वैत नाही, कधीच नाही. तुम्हाला सकाळी जी जाग येते ती जाग कोणाला येते? त्या परमात्म्याला येते. नाही तर काय उठू शकतोय तुम्ही? आम्ही झोपला तो झोपलाच मग, आणि जो झोपी जातो तो कोण? ती जाणीव थकते आणि शांत होते आणि मग वाटतं झोप आली. ती जाग आणि ती झोप खरी नाही. बरोबर आहे. हा, परमात्म्याच्या ठाई, परमात्म्याच्या ठाई. हा, तर जाग येते म्हणजे ती जाणीव पुन्हा कार्यरत होते ताजीतवानी होऊन. तर ते असं पहा, असं पहा, हृदयस्थ परमात्म्याला ओळखा, जाणा, असं पहा. आता इथे दुसरी तिसरी ओळी असा, काशी पासून रामेश्वर अवघे दाटले अपार, परता परता पारावार त्याच नाही. परब्रह्म ते एकले एकदाची सकळांस व्यापिले, सकळांस स्पर्शो न राहिले सकळा ठाई. परब्रह्म पाऊसे भिजेना अथवा चिखलाने भरेना, पुरामध्ये परिवाहेना पुरा समागमे. एकसरे विन्मुख एकसरे सन्मुख विन्मुख, वाम सव्य दोहीकडे एक, अर्ध ऊर्ध्व प्राणी सकळिक व्यापून आहे. आकाशाचा डोहो भरला कदापि नाही उचंबळला, असंभाव्य पसरला जिकडे तिकडे. इथे लक्षात, हे अगदी स्थूलाकडून सूक्ष्मापर्यंत आलात, आकाशापर्यंत आलात, आणि आकाशापर्यंत आल्या तिथे मग इथे आता इथे उल्लेख आहे ना आकाशाचा. काय उल्लेख मगाशी केला तो? पिंड ब्रह्मांड निरास, मग ते ब्रह्म निराभास, येथून तेथवरी अवकाश भकास रूप. बघा, स्थूलाकडून सूक्ष्मापर्यंत आलात, आकाशापर्यंत आलात. तुमची स्वतःची ओळख घेत घेत 5 तत्वाचं आहे, मग सूक्ष्म आकाश आहे, आकाश सर्वव्यापी आहे. मग आकाशाचा आधार परमात्मा स्वरूप आहे, तो सर्वव्यापीच आहे. मग तुमच्या ठाई ही जी कल्पनेची निर्माण झालेली गोष्ट आहे जन्म म्हणून, ती ना कबूल करा. जन्म झालेलाच नाही, काही निर्माण झालेलं नाही, देह नाही. आत्ता म्हणा देह नाही, मी देह नाही, मग काय आहे? बैसले ठाई परब्रह्म, इथेही आलेलं आहे या समासात. आत्ता म्हणा की मी देह स्वरूप नाही माझं, मला जे जे काही कळतं त्यापैकी सुद्धा मी नाही. तिथे मुळामध्ये काय आहे? निर्विकल्प आहे. कल्पनेतलं जे काही आहे ते झालेलंच नाही, म्हणून नाही म्हणायचं. एक वेळ काय म्हणावं लागतं? जे आहे ते मीच आहे सर्व चराचर, बरोबर आहे. पण मुळामध्ये घट्ट आसन ठोकायचं असेल तर काय म्हणावं लागतं? हे कल्पनेतलं जे काही निर्माण झालेलं आहे ते मी नाही, असं नंतर म्हणावं लागतंय. विशुद्ध परब्रह्म स्वरूप काय आहे ते कळण्यासाठी गोंधळ करून घ्यायचा नाही, बरोबर. म्हणून ज्ञानामध्ये सर्व काही आहे आणि ते आपलं स्वरूप आहे, परंतु ज्ञानही खोटं, कारण निर्माण झालेलं आहे कल्पनेने. हा, लक्षात घ्या. मग जे निर्माण झालं ते कोणाच्या ठाई? तिथे मागे आल्यावरती काय कळतंय? ज्ञान नाहीस झालं, आहे ते काय आहे म्हणून तिथे भकास शब्द आलेला आहे. आकाश सुद्धा नाहीस झालेला आहे, मग आकाशाचा जाणता म्हणून तो आहे तो तिथे उरलेला आहे. मग तिथे शून्य म्हणायचं नाही त्याला, शून्य म्हणायचं नाही त्याला. सर्व काही नाही निमालं, पण तिथे शून्यता नाहीये. कारण शून्यता ना आहे हे कळतं कोणाला? तो तिथे आहे. म्हणून तुमच्या आमच्या या अद्वैत सिद्धांतामध्ये
ते शून्यवादी आहे, बौद्ध तत्वज्ञान म्हणा किंवा ते इतर काही आहेत, ते शून्यता सांगतात, काहीच नाही सांगतात, बरोबर. तर तसं इथे नाहीये. अद्वैत सिद्धांतामध्ये काही नाही इथपर्यंत बरोबर आहे, पण काही नाही आहे तिथे बसलेल्याला कळतं. म्हणून समाधीत एकदा तरी समाधीचा अनुभव घेतला पाहिजे. ध्यान धारणा करून योग करून शेवटी समाधीपर्यंत जाऊन समाधीत काय कळतंय की काही नाही. देह नाही, मन नाही, बुद्धी नाही, कल्पना नाही, जग नाही, दृश्यरूप काही नाही, असं तिथे पोहोचल्यावर कळते. सम आधी कसा आहेस तसा सम तिथे तुला कळतंय. काय कळतं तिथे की काही नाही. काही नाही म्हणजे ते आधीच, आम्ही आधीचे देवाच्याही आधीचे असं म्हटलेलं आहे. पण निर्माण झालेल्या कल्पनेतनं ते सगळं देवस्वरूप जरी आहे तरी त्याचं जे मूळ आहे, मुळाचं मूळ आहे परमात्मा स्वरूप, काही नाही ते आहे. मग ते नाही ते कळतं कोणाला? तो तिथे आहे. म्हणून समाधीतून उत्थान झालं की कळतं की काही नाही तिथे, असा अनुभव त्याला आला. बरोबर आहे. सोपं, अगदी सिद्धरामेश्वरांनी सोपं. कोणतरी शिष्य तिथे आला, त्याला सांगितलं जा तिथे कोण आहे ते बघून ये. तो बाजूच्या खोलीमध्ये गेला आणि आला, कोण नाहीये तिथे. ती खोली रिकामी होते, कोणी नाहीये तिथे. अरे कोणी नाही कसं? तू तिथे होतास ना, तू तिथे. आता इथे पूर्ण रिकामी खोली आहे आणि तुझे तो एकटा उभा आहे. कोणी नाही, काही नाही हे कळतं कोणाला आहे? जो तिथे आहे त्याला कळतंय. मग तो आहे हे ज्याला कळतंय तो तिथे आहे. काही नाही हे कळतं तो तिथे आहे. तो कधीच नाहीसा होत नाही. म्हणून ज्ञानाची जी बैठक आहे ती अशी पक्की झाली पाहिजे. ध्यानाने होईल, भजनाने होईल, गुरूंच्या आशीर्वादाने होईल, सर्व काही जे काय होईल ते सद्गुरूंच्या कृपेने होईल. लक्षात घ्या. म्हणून सद्गुरूंना प्रसन्न का ठेवायचं आहे, का करायची, सद्गुरु कृपा का महत्वाची आहे. सद्गुरु कृपा म्हणजे करून पहा म्हणजे कळेल तुम्हाला. ते काय करायचंय, काय करायचंय, आपली ओळख तिथे त्या मुळापर्यंत जायचंय. आणि मुळापर्यंत गेल्यावर कळतं की काहीच नाही, काहीच नाही हे कळतंय. तो तिथे राहतोय विशुद्ध विमल स्वरूपामध्ये, तो तिथे आहे. म्हणून देहाची ओळख लवकरात लवकर नाही म्हणा, गावाची ओळख लवकरात लवकर नाहीशी म्हणा. गावाला जा, हा सगळे गाव माझेत म्हणा, पण मूळ गाव कुठचं आहे, मूळ गाव कोण आहे, कसा आहे, ते जे परमात्मा स्वरूप आहे ना तो तुमचा मूळ गाव आहे. जिथे गेल्यावर सर्व ठाव ठिकाणी पुसले जातात आणि एकच ठावका होतो. एकच ठाव म्हणजे स्थान, माहितीचं होतं, ओळखीचं होतं, परमात्मा स्वरूप, सद्गुरु स्वरूप. आणि ते आपणच आहोत एकले एक हे कळतं. मग ते बिंदू स्वरूप आहे, आत्मस्वरूप. तिथपर्यंत पोचा. बिंदू स्वरूप आहे, बिंदू स्वरूप आहे. बिंदू जिथे दोन नाही, एकमेव, एक, एकले एक. तुम्ही तुमचे म्हणून शुद्ध ठाई असता उरलेले ते. मग त्याला तिथे पोचल्यावर विसावा होतो. तोपर्यंत विसावा होत नाही. विसावा म्हणजे काय? सगळं श्रम निमाले, कष्ट नाहीसे झाले, काही नाही, पूर्ण शांती, त्याला विसावा म्हणतो. बरोबर. तेव्हा विसावा पूर्ण होतो. तर ती आहे. ह्या समाजावर खूप लोक सांगत असतात, बोलत असतात, खूप आहे सांगण्यासारखं, बोलण्यासारखं. तर समाप्ती, जो पहिला शब्द आला होता समाप्ती, ग्रंथ समाप्ती झाली पाहिजे. आप्त म्हणजे काय? आप्त म्हणजे नातेवाईक, खूप जवळचा, त्याला आपण आप्त म्हणतो ना. आप्त हे आमचे आप्त आहेत, ते नाही, ते जरा शेजारचे आहेत, ते बाहेरचे आहेत, परके आहेत. पण आप्त असेल तो खूप जवळचा असतो ना. तसा ग्रंथ
समआप्त झाला पाहिजे. हा जो ग्रंथ आहे तो तुमचा अगदी जवळचा नव्हे, तुमच्या ठाई ते ज्ञान असं भिनलं पाहिजे. समआप्त. जो आपला आप्त असतो त्याला आपण आपलाच म्हणतो, कधी म्हणणार नाही की दुसऱ्याचा आहे म्हणून. बरोबर ना? आप्त, हे आमचे आप्त आहेत. तसं ग्रंथ समआप्त झाला पाहिजे. इतकं तुमचं नातं ग्रंथाशी झालं पाहिजे, दासबोधाशी झालं पाहिजे. जे काही ज्ञान ग्रंथ आहे त्याच्याशी झालं. आय एम दॅट म्हणा, ज्ञानेश्वरी म्हणा, एकनाथी भागवत म्हणा, हा दासबोध म्हणा. तो आप्त झाला की आपलं ओळख सांगतो की नाही. ओळख सांगायची गरज नाही राहत. आपल्या ठाई जे आहे तो आपला आप्त असतो, तो आपल्याला सांगतो, अरे असं असं आहे. बरोबर. तसं तो ग्रंथ एकदा तुमचा आप्त स्वरूप झाला की ते ज्ञान तुमच्या ठाई होतं, तिथे रुजतं, तिथे तो ग्रंथ समाप्त झाला पाहिजे. ग्रंथ समाप्ती करू नका, ग्रंथ समाप्त करा. ग्रंथात सांगितलेलं ज्ञान रुजवून घ्या, आपल्यात भिनवून घ्या. आता पिता जेवतात ते ज्ञान आत्मसात करा. त्याच्यासाठी तुम्हाला प्रत्येकाला एकमेव वरदान जे आहे ते सद्गुरु वचनाचं आहे, गुरुमंत्राचं आहे. तर तो नित्य जपा. कारण गुरु वचन ज्याच्या ठिकाणी आहे तिथे ते सद्गुरु ज्ञान प्रगट होते. तुमची ओळख तुम्हाला प्रगट होते. आणि ते सद्गुरु ज्ञान म्हणजे ईश्वर ज्ञान, परमात्मा स्वरूप ज्ञान, ते तिथे उजाळा घेते, प्रकाशित होते. आणि ते अमृत आहे. तर प्राण्याला कोणाला जी भीती आहे ती मरणाची आहे, मृत्यूची आहे. तर मृत्यू नाहीच आहे, तिथे उघड होत आहे. मृत्यू नाही, मरण नाही, हे तिथे कळते. आणि कल्पनेचं जे काही निर्माण झालेलं आहे ते असं म्हणते काय, ते काय म्हणतात तुम्ही, फिटे अंधाराचे जाळे. आणि पुढे काय, झाले मोकळे आकाश. झाले मोकळे. तर ते आकाश मोकळं होतं. आकाश मोकळच असतं मुळात. आकाशबद्ध नाही कधी, कल्पनेने झालेलं आहे. तर कल्पना नाहीशी होते आणि कल्पना नाहीशी झाली की जे शुद्ध स्वरूप आहे ते उघड होतं. प्रकाश पसरतो आत्मज्ञानाचा, आत्मस्वरूपाचा, परमात्म स्वरूपाचा. बरोबर. म्हणून हे ग्रंथ वाचन म्हणा, ग्रंथ श्रवण म्हणा, हे करायचं असतं. आणि ते निष्ठेने करायचं असतं, आवडीने करायचं असतं, भक्तीने करायचं असतं, प्रेमाने करायचं असतं. कारण ते आपलं आपल्यासाठी आहे. तो जो प्रसाद आहे तो आपल्यासाठी आहे. हा. तर सद्गुरु या गुरु परंपरेतून हे ज्ञान आणि हे सगळे प्रथा परंपरा ह्या सगळ्या ज्या आलेल्या आहेत त्या आवडीने, प्रेमाने, भक्तीने करायच्या आहेत. कारण त्याच्यातून आत्महित आहे साधलं जाणार आहे. आणि आत्महित हे मग सर्वांचं हित तिथे चाललं जातं. म्हणून एकत्र यायचं, भजन करायचं. बरोबर आहे. तेव्हा जे दूर आहेत म्हणजे स्थानाने वगैरे, त्यांनी महिन्यातून एकदा तरी यावं भजनाला. बरोबर आहे. हा. असं नाही की हा आता आम्हाला मिळालं कळलं, असं नाहीये. महाराजांच्या तिथे आम्ही तिथे भजनाला नित्य गिरगावात महाराजांच्या घरी असंच कॉलेजमध्ये असताना मग गुरुवारी म्हणा किंवा रविवारी म्हणा जायचं. ते सगळं जे काही प्राप्त झालं ते आज आहे इथे महाराजांच्या सहवासामध्ये. आमच्या महाराजांच्या नंतर रणजित महाराजांच्या सहवासामध्ये आम्हाला वर्षभर मिळाला. परंतु ते जे मिळालं ते नाहीसं होणं शक्यच नाही. ते आहे. कारण ते काय म्हणतात जे अमृताचा रणजित महाराज काय किंवा निसर्ग महाराज काय, अमृताचा वर्षाव त्यांनी केला. तो जो ज्ञान वर्षाव झाला ना तो अमृताचा वर्षाव होता. आणि त्या अमृताच्या वर्षावामध्ये जे अमृत आहे ते काय म्हणतो उदयाला आलं. ते घडतं. हा अनुभव घेतलेला आहे. तेव्हा ते जे अक्षय सुख जे आहे आपल्या ठिकाणी, तो जो सोहम भाव आहे आपल्या ठिकाणी, तो आणखी उजळला गेला पाहिजे.
आहे ठिकाणी, पण तो कळत नाही ना, तो उजळण्याची संधी आहे. नाही तर प्रपंचामध्ये बाह्य जगामध्ये तुम्ही आम्ही भरकटत जातो कल्पनेच्या. त्याच्यापासून थोडी मोकळी काढून घ्यायचंय. नंतर त्या पुढे जेव्हा योग्य वेळ येणार तेव्हा काय आहे, कसं आहे, काय त्याचा उलगडा. पण त्याची एक काय म्हणतो थोडीशी अशी काय करतात ते असं अडकवून ठेवतात ना, असं अडकवून ठेवतात, तसं एक अडकवून ठेवायचंय. मग ते योग्य वेळ येतं तेव्हा तुम्ही ते पकडून वरपर्यंत पोहोचणारच आहात. त्या आधी ती अशी ती काय मारतात ते असं, मुलं खेळताना पण मारतात बघा, असं त्याला काहीतरी शब्द आहे, हुक असतो तो असा. तर तो हुक मारून ठेवा. आता नंतर योग्य वेळ येणार तेव्हा तुम्ही ते भरभर जाऊन वर शिखरावर पोहोचणार आहात. तर ते जे काही तुम्हाला प्राप्त झालेलं आहे ते असं घट्ट धरून ठेवा. फक्त घट्ट धरून ठेवा आपल्या ठिकाणी. जास्त काही श्रमसाहस करायची, काय श्रमसाहस नसतातच, बरोबर. पण जी आत्म ओळख आहे ती घट्ट धरून ठेवायची. नाममंत्र विसरू नका, नाममंत्राचा विसर पडू देऊ नका. कारण सद्गुरु वचन ज्याच्या हृदयात घट्ट आहे तिथे सद्गुरु चरण घट्ट धरलेले आहेत. सद्गुरु चरण घट्ट आहेत तिथे सद्गुरु स्वरूप प्रगट होतच, होणारच. जय गुरु. राजाधिराज सद्गुरुनाथ निसर्गदत्त महाराज की जय. राजाधिराज सद्गुरुनाथ सिद्धरामेश्वर